6 महिने आधीपासून मृत्यूची लक्षणं तुम्हाला मला सर्वाला जाणवतात, पण अतिव्याप असल्यामुळे आपलं तिकडे लक्ष नाही. सकाळची वेळ आहे, आकाश स्वच्छ आहे, पूर्व दिशेला सूर्याचा उदय, तुमचा प्रवास पूर्वेकडेच चालू आहे पायी. नैसर्गिक नियम आहे, सावली पश्चिमेकडे पडली पाहिजे. लक्षात आलं ना मुद्दा? आकाश स्वच्छ आहे, सूर्याचा उदय झाला, हा पूर्वेकडे चालला, सावली पडली पाहिजे पश्चिमेकडे, पण दक्षिणेकडे सावली पडत असते आपली. समजायचं 6 महिन्यावर कार्यक्रम आहे. उद्या आता सावली दिसणार नाही, आकाश आभाळ. हे वंशंपायन आणि राजा जन्मजय या दोघांचा संवाद आहे. मरण काल वळख हे त्या प्रकरणाचं नाव आहे. आणि राजाला जन्मजयाला सांगतायत वंशंपायन राजा 6 महिने आधीपासून ही लक्षणं सुरू होतात. समजायचं 6 महिन्यावर आहे. नदी पात्रातून प्रवास, पाणी खळखळ वाहतं. बाबासाहेब नीट ऐका, पाणी स्वच्छ आहे, अर्ध्या धारत जाऊन हे उभं आहे. याचं प्रतिबिंब याला दिसतं पाण्यात. हात, पाय, पोट, छाती इथपर्यंत. फक्त मुंडकं दिसत नाही. समजायचं 3 महिन्यावर आहे. हा थोडं राहिलं आता, थोडं राहिलं. काय टवकारले आता. विठ्ठल विठ्ठल 15 दिवसावर सकाळी आंघोळ करताना बादल्याच्या बादल्या पाणी अंगावर होता, पण दंड आणि छाती कोरडीची कोरडी राहते. समजायचं 15 दिवसावर आहे. लक्षात राहील का? उद्यापासून पाहत यात. ज्ञानोबारायच्या भाषेत, काणी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. आतला नाद ऐकू आला नाही, समजा 9 दिवसावर मृत्यू आहे. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. भुवयाच्या गाठी, सोपं आहे, फक्त घाबरू नका. ज्याच्या त्याच्या भुवयाचे केस ज्याला त्याला दिसतात, असं वर बघा. आणि दिसत नसेल तर समजायचं आयुष्य 5च दिवस आहे. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. काय म्हणतील, या बुवाला आणू नका पुढच्या वर्षी. मी प्रमाण देऊन बोलतो. भुवयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 5 दिवस. पार शेवटचं, ज्याच्या त्याच्या नाकाचा सेंडा ज्याचा त्याचा त्याला त्याला दिसतो. असं बघा तुम्ही, नाकाचा शेंडा दिसत नसेल तर समजायचं उद्या सकाळी नाश्त्याला आपण नाही. अग्र न दिसता नयनी, म्हणा
तेचे दिनी रामकृष्ण. हे थोतांड नाही बाबासाहेब. प्राण गेल्यानंतर पहिला परिणाम जर कोण्या इंद्रियावर होत असेल, नाकावर होत. कोणत्याही डेड बॉडीचा शेंडा वाकडा दिसेल नाकाचा तुम्हाला. म्हणून नासागरीचे अग्र न दिसता न येणे, म्हणा तेचे दिनी रामकृष्ण. ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण अंतकाळी आपण पहावे. पहिली गोष्ट मरणाला विसरू नका. राजा परीक्षितीने श्रवण केलं पण 7च दिवसात मुक्ती मिळाली. आम्हाला 70 वर्षात फरक का पडत नाही? आम्ही मरण विसरलो. इथं कीर्तनाला आलेली माणसं सुद्धा यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. कधी कधी लागतं आणि कधी कधी लागत नाही. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही. बसत कीर्तनाला, झटके घरच्या कुलपाला. जवळ नाही चित्त, जवळी नाही जवळी नाही जवळी नाही काय माती काय माती चित्त काय मांडी येले प्रेत. म्हणून 70 वर्षात फरक नाही. 7 दिवसात मुक्ती का प्राप्त झाली? उत्तर आहे स्वतःचं मरण डोळ्यापुढे ठेवून राजा परीक्षितीनं श्रवण केलं. गंगेच्या काठाला राजा बसला. शुकाचार्य भागवत सांगतात 1 दिवस संपला 6 राहिले, 2 संपले 5 राहिले, 4 संपले 3 राहिले. राजा मरणाकडे पाऊल श्रवण करीत होता. म्हणून 7 दिवसा मुक्ती झाली. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी का मरण डोळापुढे ठेवून श्रवण केलं. एकदा मरण डोळापुढे ठेवलं ना सगळे भोग तुच्छ वाटतात. कास्तकाराच्या घरात उंदीर झाले का नाही रविदास, पिंजरा आणतो घरी, त्याच्या शेंगादाणे दार उघड. अशोक रात्री 12 वाजता उंदीर शिरला पिंजऱ्यात शेंगादाणे खाण्यासाठी, पण त्याचाच हादरा बसून दार बंद झालं. उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे ते शेंगादाणे खाण्यासाठी आत गेला. का खात नाही? दार बंद झाल्यानं उंदराला शेंगादाणे दिसत नाही, मरण दिसतं. तसं मरण डोळ्यापुढे दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही, लक्षात ठेवा. म्हणून राजा परीक्षित फरक आहे. 7 दिवसा मुक्ती. इथं तर 92चा आजोबा नातवाच्या बांधकामावर जातो.
बांधकाम नातवाचं, आजोबाचं वय 92, हातात काठी, पायापासून हालतं आणि तिथल्या कामगाराला सांगतं पाया पक्का बरा. अरे तुझा हालतोय. मरोटे कले शरीर शरीर पाया बांधी घर, 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 शरीर पाया शोधून बांधे घर. हे पायापासून हालतं, त्यांना म्हणतं पाया पक्का बरा. असं चाललंय. एक पहा तसा एकाची एकाची एक पहा तसा एकाची दहणे सावध त्या गुणे कारण. म्हणून दृष्टांत माळी दादाचा दिला. माळी दादा फुलं तोडायला माळी बागेत आला. फुलं तोडत असताना कळ्यांचा संवाद सुरू झाला. हे आपल्यासाठीच आहे. एक कळी बागेतली गोष्ट दुसऱ्या कळीच्या कानाला लागली. अगं बघ माळी दादा फुलं तोडतोय. तोडू दे तोडू दे, तुझं माझं काय नुकसान आहे. आज नाही ग, पण आपलं सगळ्या कळ्यांचं रूपांतर उद्या फुलात होणार आहे. आणि परवा आपलंही असंच मुंडकं तोडून माळी नेणार आहे. माली आवत देखै कलिया करी पुकार, फुली फुली चुनलिये कलह हमारी बार. म्हणून पहिली गोष्ट वेळ भाऊ दे भाऊ चाललंय. हा एकच तास आहे. एक पहा तसा एकाची दहणे. किती जणांच्या प्रेतयात्रा आपण बघितल्या, पण आपली अशीच निघल असं मनात येत नाही. पण ठरलेलं आहे. म्हणून पहिली गोष्ट मरण विसरू नका. आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमात्मा विसरू नका. आणि एक लक्षात ठेवायचं, आम्ही जरी परमेश्वराला विसरलो तरी परमेश्वर आम्हाला विसरला नाही. बाबासाहेब कशावरून? आम्ही रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरूनच लक्षात ठेवायचं की परमेश्वर अजून विसरला नाही आम्हाला. तो जर विसरला तर सकाळी जाग येणार नाही. लक्षात ठेवा. फार तर पाटील उशिरा उठते म्हणून शेजारची माणसं 9:30 पर्यंत वाट पाहतील. 9:45 तुमच्या नाकाला कापूस लावतील. आणि कापूस नाही उडाला मग तयारी सुरू करतील. 5 मन सरपंच बांबूस होतंय, नवीन कापड, 4 मांसाहार, बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळ, मोबाईल करणे. पण रोज जाग येते. काय कारण? ही पाठ आहे तुम्हाला. डोळ्याने बघतो धोणी परिसतो, कानी पदी चालतो, चिविर चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया विठ्ठल. म्हणून हे जरूर करा. असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. कीर्तन संपल्यानंतर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लंगोट्या लावा, जा हिमालयात. उलट सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे
हे प्रमाण यांना खूप आवडते. झालेला आहे ना, सुखे सुखे करावा संसार. पुन्हा आमच्याकडे पाहू पाहू डबल चालला होता. ठीक आहे, आनंद. आणि पहा, हे विनोद जाऊ द्या. जगातले सर्व आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम. मग वानप्रस्थ असू दे, ब्रह्मचारी असू दे, अथवा संन्यासी, यावं लागतं दुपारी तुमच्या दारात. देख संन्यासी देख फकीर घर घर मागे फुकड़ा. एक सन्यासी तेरा घर घर मागे टुकड़ा. देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे. एक सन्यासी एक फकीरा घर मागे एक आसन पर कोई नहीं बैठा तुझे भेंट का लकड़ा. कोई नहीं बैठा तुझे भेंट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा तुझे भेंट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा तुझे भेंट का लकड़ा. यारों सबको लगा दिया होगा. यारों पेट बड़ा बांधा सबको लगा दिया होगा. सबको लगा दिया होगा. यारों पेट बड़ा बांधा सबको लगा दिया होगा. यावं लागतं ग्रहस्थाश्रमात. अरे ब्रह्मचारी संत ज्ञानोबार आहे, तरी संसाराचा तिरस्कार केला नाही. सर्वांना पाठ आहे असोनी संसारी म्हटलं नाही. जरूर करा, हे सर्व करा. संताचं उपदेश आहे, शास्त्राचा आदेश आहे. जरूर मिळवा. वेळ डोळे मिटून चिंतन करा की शेवटच्या दिवशी याचा आपल्याला उपयोग नाही. सर्व मिथ्या हे जाणून हे जरूर मिळवायचं आहे. यादीच दिली, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे. जरूर, फक्त मनात ठेवा मिथ्या हे जाणून. शेवटच्या दिवशी याचा आपल्याला उपयोग नाही. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा, मग मला मोबाईल करा. हे धनानी भूमौ धनानी भूमौ पश्वस्य गोष्टे कार्याग्रहद्वार जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवने. धनानी भूमौ, पैसा जमिनीत राहतो. पूर्वी बँका नव्हत्या म्हणून दृष्टांत तो आहे. पुराण काळात जमिनीत पुरून ठेवण्याची पद्धत होती. म्हातारं मेलं तरी कुठं पुरलं सांगत नव्हतं. म्हणून मुलगा म्हातारं मरतय त्यावेळेला कानाजवळ तोंड घेऊ घेऊ यायचा, बाबा कुठं काय.
देहातून जातो प्राण, पुत्र पुसे कुठे धन. काही लप म्हणून धना आणि जमिनीत जमिनीत गायी गोठ्यात राहतात. तुम्ही किती प्रेम करा, इकडची गोष्ट माहीत नाही बाबासाहेब, पण आमच्या एक गावच्या एका पाटलानं घोडी पाळली. घोडीवर खूप प्रेम. घोडीवर मी खरोखरची घोडी सांगतो, पखवादाची घोडी नाही. आणि तुम्ही समजता ती घोडी नाहीच. घोडी पडली आजारी, पाटलाचं तोंड उतरलं. जाणारे येणारे, तब्येत बरी नाही का पाटील? माझी बरी आहे. मग घोडी आजारी आहे. 3 दिवसांनी बाबासाहेब पाटलाचा चेहरा फ्रेश. जाणारे येणारे म्हणतात, घोडीला बरं आहे वाटतं पाटील. कशावर? त्या तोंडावरून. बरं आहे. सकाळपासून घोडी चारा खायला लागली. घोडी जर आजारी पडली तर पाटलाचं तोंड उतरतं. दुरुस्त झाली की चेहरा प्रसन्न होतो. मी असं विचारतो रोहिदास, पाटील आजारी पडला, हे इमानदारीनं सांगा, घोडीचं तोंड उतरल का? आजारी नाही, मेला. 5:30ला प्रेत यात्रा निघाली, तरी संध्याकाळी घोडीनं 2 किलो हरभरे दाबून खाल्ले. तिला काय असे किती मालक. म्हणून धना आणि भूम पश्वस्य गोष्ट. बार्या ग्रहद्वार देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब कहे लोग सभी दुनिया में, किसी का कोई नहीं। जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं। देहग्रहाची कामिनी तिथं राहिली भुवनी, मी जळत असे स्मशानी, अगदी सवे एकला। मित्र आले गोत्र आले, स्मशानी परतले, शेकी टाकूनिया गेले मजलागी स्मशान। मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही, मग तेथे चले काही, मग तेथे चले काही। संपदा राहील ठाई ठाई, संपदा राहील ठाई ठाई, संपदा राहील ठाई ठाई, संपदा राहील ठाई ठाई। पुढे संचित जाईल बाई, पुढे संचित जाईल बाई, पुढे संचित जाईल बाई, पुढे संचित जाईल बाई। तुका म्हणे तय्य महात्या, तुका म्हणे तय्य महात्या, तुका म्हणे तय्य महात्या, तुका म्हणे
नामदेवाचा हा तुकाराम महाराजचा कुठेही वेल्डिंग ठोकून देता काही मापाशी न चालत ते आपलं काय हा अभंग कोणता काय चालू होतं आपलं काय चालू होतं मग ते हा मग तेथे न चले काही सत्ता सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई ये महाज्ञा तो झाला तो नामदेवाचा होता अंतकाळमी परदेशी शेवटच्या दिवशी याचा उपयोग नाही अंधेरे में छाया साथ नहीं देती बुढ़ेपन में काया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं देती मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई मग तेव्हा उपयोगाला येतात काय त्या यमाच्या यातनेतून सुटण्याचं एकमेव साधन सोडविल यमा सोडविन यमा सोडविन करा हरी भक्ति परलोकी येईल कामा सोडवीन यामा पाचोनिया सोडवीन यामा शेवटच्या दिवसाला उपयोगाला येणार एवढंच एक साधन आहे करा हरिभक्ती परलोक येईल काम त्याला आपण परमार्थही म्हणतो परमार्थ परमार्थ म्हणजे काय सुटसुटीत अर्थ आहे परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे धन श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे याला म्हणतात परमार्थ श्रेष्ठ धनाची व्याख्या काय आहे सुटसुटीत सांगतो ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही ज्या धनाला आग लागत नाही ज्या धनाची चोरी होत नाही जे धन खर्च केल्यावर कमी होत नाही ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही ज्या धनाला जीएसटी नाही आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही जोडले हे धन न सरे धन परमार्थ महाधन खरीचे तीन खोटे चोर लूटे खरीचे तीन खोटे चोर लूटे दिन दिन पड़ते सुहायो योगी में राम रतन पायो 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 राम रतन धन जगात म्हणून जोडले हे न सरे धन परमार्थ महाधन संपदा तयाची न सरे कल्पांती जोडविला भक्ती देवलाभ हे आणि ते यामध्ये हा फरक आहे अर्थ आणि परमार्थ अर्थ माध्यान्ह काळासाठी आहे
ज्याच्याकडे अर्थ आहे ना त्याचा माध्यान्ह काय साजरा आहे. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणचे, बालुशाही, मालपोहे. तुम्हाला आठवण ते 42 पदार्थ खातं. अर्थ आहे. जिथे अर्थ आहे त्याचा माध्यान्ह काळ साजरा आहे. जिथे परमार्थ आहे त्याचा अंतकाळ साजरा आहे. महाराज म्हणतात मी जन्मभर केला तो एवढ्यासाठीच. यासाठी केला होता अभंगावर आलो बरोबर आम्ही कसंही येऊ असं काही बंधन आहे का? बाबासाहेब कायला वाटेल अभंग घेतला काय बुवा सांगतो काय आम्ही बरोबर करतो. फक्त ते गणित सोडवायचं आहे. गुरुजी बरोबर आहे. जर विद्यार्थ्याला गुरुजींनी सांगितलं तुम्हाला स्वातंत्र्य रे पोरं हो, किती न किती म्हणजे 4. आपण अभंग घेतला समजा मग किती न किती 4 विद्यार्थ्याला स्वातंत्र्य. एक म्हणला 2 न 2 बरोबर आहे. एक म्हणला 1.5 आणि 2.5 तुमचंही बरोबर आहे. एक म्हणला 2.25 न 1.25 तुझंही बरोबर आहे. मला 3 न 1 अरे किती न किती 4 आणायचे आहे. तो 2.25 न 1.25 म्हण, 2.5 1.5 म्हण, 2 न 2 म्हण, 1 न 3 म्हण, 4 आलं बस झालं. आपलं हे चालू आहे. परमार्थ आणि अर्थ. अर्थ माध्यान्ह काळासाठी आहे, परमार्थ हा अंत काळासाठी. पण महाराज म्हणतात मी एवढ्यासाठीच एवढं केलं. पहिलं चरण म्हणजे कशासाठी काय केलं या 2 प्रश्नाची उत्तर आहे. तुम्ही अभंगाला फक्त प्रश्न विचारा ते उत्तर देत आहे. इथं बसून विचारा कशासाठी. शेवटचा दिवस गोड व्हावा. कशासाठीचं उत्तर शेवटचा दिवस गोड व्हावा. काय केलं यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता देवतासाठी सगुण देवतासाठी सगुण या दोन्ही प्रश्नाची उत्तर म्हणजे पहिल्या चरणात आली. कशासाठी काय केलं. महाराज मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर तुम्हाला भजन करण्याची गरज काय होती. मरायच्या आदल्या दिवशी कोपरगावचं भजनी मंडळ बोलून घ्यायचं, त्यांना म्हणायचं करा भजन सुरू, मला मरायचं आहे. जन्मभर भजन करण्याची काय गरज आहे.
अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अरे शेवटच्या दिवशी जर मुखाला नाम तर शेवट गोड होतो, मग जन्मभर नाम घेण्याची गरज काय? एवढा सोपा वाटला का शेवटचा दिवस? अरे दुसऱ्याचं मरण बघ होत नाही बाबासाहेब, ते आचकेत येतं, घडघडा लागला, पाय झटकतं, डोळे फिरवतं, ती अवस्था पहा. घरचे घाबरतात. नाना आहे का घरी? नाना आहे का घरी? नाना काय लवकर चला. का आमचं तात्या कसं तरी करतं. लेका तात्या कसं तरी करतं हे तुला बघवत नाही तर तात्याचं कसं होत असेल? तेव्हा तात्याला सुचल का कोपरगावचं भजने? एवढं सोपं आहे भाऊ. अरे 4 दुःख एकत्रित येतात मरायच्या वेळेला. अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी, या 4 दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण आहे. पहिलं दुःख कोणतं? अनुतापाचं. त्याला खाली टाकावं लागतं रोहिदास. खाली टाकावं लागतं मरायच्या वेळेला. खाली टाकलं की त्याच्या लक्षात येतं आता शेवटचा कार्यक्रम आहे, आणि मग पश्चाताप होतो त्याला. पांडुरंगा 85 वर्षे जगलो कोपर गावात, पण अजून पंढरपूर पाहिलं नाही. हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. कधी खाली टाकल्यावर पहिलं दुःख सुरू होते अनुतापाचं. काय जन्मा येऊनिया केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. तेव्हा मग मोहजन्य सुरू होते. मी मरणार आहे, आ वैभवाचं काय होणार, हे मोहजन्य. मग जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरू धरू ठेवतं, हे विश्लेषण. ताटातूट. विश्लेषण म्हणजे ताटातूट. आपण म्हणतो ना किती वेळ झाला खाली टाकलं प्राण जात नाही. अरे जातो प्राण, पण शरीर सोडत नाही त्याला. शरीराचा आणि जीवाचा संवाद असतो तेव्हा ते शरीर रडतं, जीवा जाऊ नको, जाऊ नको जीवा. ज्या बंगल्यात मी 70 वर्षे राहिलो, तू गेल्याबरोबर माझे नातलग 7 तास नाही ठेवणार. काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार, जाऊ नको. ती जी वडाताण चालते ना, हे आहे विश्लेषण. आणि शेवट पाय गार पडलेले असतात, छातीमध्ये थोडीशी उष्णता असते. 1-1.5 पावणे 2 मिनिटाचा पावणा सांग शेवटचं. त्याला कंठगत प्राण म्हणतात. प्राण इथं आलेला असतो, पापण्या हलायच्या थांबलेल्या असतात, खालच्या बाजूनं वलसर जागा झालेली असते, आणि ते सारखं वर पाहतं ते आगामी. हे प्रत्येकाला तुम्हाला मला जायचं हे लक्षात ठेवा मुद्दे. अनुताप, मोह, विश्लेषण. आगामी कोणतं? ते सारखं वर पाहतं, कारण यमदूत त्याला दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, गावातल्या कुत्र्यांना आणि ज्याच्या करता आले त्याला. कारण धर्मराजासोबत कुत्रं निघालं होतं. यमपुरीपासून कुत्रं वापस आलं, पण यमदूत कसे असतात ते बघून आलं. म्हणून ज्या दिवशी यमदूत गावात येतात त्या दिवशी कुत्रे भुंकत नाही, विव्हळतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यापर्यंत नुसतं वर तोंड करून ओ. याचं कारण सांगतो. यमदूत त्यांना दिसतात, पण ते भयानक स्वरूपाचे असल्यामुळे यांची बोबडी वळते. एखादा माणूस संडासमध्ये गेला, भित्रा माणूस, झुरळ जर बघितलं, झुरळ, तर झुरळ नाही म्हणत, ते झुझू 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 करतं दरवाजा तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न. तसं कुत्रे ओ ओ ओ, हे त्याची कारणं शोधा ना तुम्ही.
अकराय विक्राय काळे कुट्ट, निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढती. ते भयानक स्वरूपाचे यमदूत पाहून कुत्रे भुंकण्याचा प्रयत्न करतात, पण बोबडी वळल्यामुळे त्यांना भुंकता येत नाही. ओ ओ ओ, माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐका. एक कोपरगावचं 90चं म्हातारं 85च्या म्हाताऱ्याजवळ काठी टेकत जातं. नाना, काय तात्या, कुत्री रडायला लागली गावात. हो, जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून. असे एक डोके चाल समजायचं यमदूत आले. यमदूत कुत्र्यांना दिसतात अथवा ज्याच्या करता आला त्याला दिसतात, आणि म्हणून ते सारखं वर पाहतं. हे आगामी विश्लेषण, मोह आणि अनुताप. मग चार दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण आहे. तेव्हा सुचल का भजनी मंडळ बोलवा, मला मरायचं आहे. म्हणून जन्मभर केलं तर येण्याची शक्यता. हे नसेल पटत. वेळ 3 तास, वार्षिक परीक्षा. मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्याला वर्षभर अभ्यास करायची गरज काय? 3 तासाचा तर पेपर. आदल्या दिवशी 6 तास पुस्तक वाचायचं आणि 3 तास पेपर सोडवायचा नाही. त्याच्यात प्रकार आहे. एक वर्षभर अभ्यास केलेला विद्यार्थी सूचना वाचत नाही रोहिदास, आणि एक सूचनाच वाचत बसतं. 7 पैकी 5, 7 पैकी 5, 7 पैकी 5, 5 मधला आपल्या लायकीचा त्यातला अबकडे एखादा पोट विभाग सोडून अर्ध्या तासात घरी येते. त्याची मम्मी अख्ख्या कोपरगावात सांगते. बाकीचे बसतात लिहत 3-3 तास. माझा बाळू 20 मिनिटात पेपर देऊन, तुला काय माहिती बाळूनं काय दिवा लाव. विद्यार्थ्याचे प्रकार माहिती आहे तुम्हाला? एक विद्यार्थी 100 पैकी 99 गुण मिळाले तर रोगोरची बाटली घेतली. गरीबाचं लेकरू, मायबाप धावलेन बाटली सगळी. काय करतो? आत्महत्या करतो. आई, काय झालं? नापास झाला? नाही. मग 100 पैकी 99 मिळाले. 99 तरी माझा 1 गुण का जावा? आई, खेळलो नाही कधी वर्षात, पुस्तकासाठी पागल झालो. अरे, त्याचा बाप न ते तर कालपासून सगळ्या कोपरगावात पेढे वाटते रे. 35 मिळाले म्हणे. 35 वालं पेढे वाटतं कारमध्ये, 99 वालं रोगर प्यायला धावतं. हे विद्यार्थ्याचे प्रकार लक्षात. म्हणून त्यासाठी सूचनाच वाचल्या, अर्ध्या तासात आलं. हे सूचनाच वाचत नाही, भरा 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 उत्तरं लिहितं. सगळ्या पेपर सोडून झाला रविदास. मग शांत डोक्यानं सूचना वाचल्यावर धक्का बसला. हा, काय करू? परीक्षकाची सूचना होती 7 पैकी 5 सोडवा. मी 7ही उत्तरं लिहिली. आता काय करू? मग तो परीक्षकासाठी खाली सूचना लिहितो उत्तर पत्रिकेत. कृपया प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यामुळे माझ्याकडून 7ही उत्तरं लिहिल्या गेली, तरी वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा. याचं नाव अभ्यास आहे. मग मी का सांगतो? 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करण्याची गरज आहे. तसं शेवटच्या दिवशी मुखाला नाम येण्यासाठी जन्मभर घेण्याची गरज आहे. आणि महाराज म्हणतात, मी घेतलंय यासाठी गेला होता, यासाठी गेला होता, गेला होता. देवता दिल गोड भाव, देवता दिल गोड भाव, देवता दिल गोड भाव. बरोबर इथपर्यंत आलो आपण. कशासाठी? काय केलं म्हणजे पहिलं चरण. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. काय केलं? केला होता 8 तास. महाराज, या 2 प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं. आता तिसरा प्रश्न आहे, काय? कशासाठी काय केलं कळलं, सध्याचं काय? आता निचू
सध्याचं काय, आता निश्चिंतने पावलं विसावा कुंटली कृष्णेची या. बाबासाहेब वेळ बरोबर करू आपण. हे तारीख बसण्यासारखी नव्हती, पण काहीतरी सरांच्याच मनात असेल याच बाबाचं व्हावं. तरी मी त्या दिवशी सुभाष मापारी, तिकडे कैलासराव पानगव्हाणे, आपण वारीत असा सोबत उगाव. मी म्हटलं पहा बरं, माझ्या नादी लागता, पण 10 ते 12 खरं असते. मी 12ला नमस्कार करणार, कारण इथून नागपूरला जायचं आहे. ती अडचण त्या दिवशीच सांगितली होती, पण चपात्या गाडीत बांधल्या, वेळ जाऊ नये म्हणून. 10ला 10 मिनिट कमी असताना फेटा बांधून इथे किती वाजता उठलो असेल तुम्ही डोकं चालवा. तरी इथं काहीच नाही. हे आम्हालाच करावं लागलं, बसायला गादी घ्या, हे घ्या. आणि ज्यांनी तारीख घेतली त्यातलं एकही नाही इथं स्टेजवर. बाबासाहेब, मी पहाटे 4ला उठलो, 6ला आळंदीहून निघालो, तरी सवयीप्रमाणे आताही नागपूरला 7 ते 9 राईट टाईम करणार, त्याच्यात बदल नाही. आता तर 6 तासात एकदा समृद्धीला लावली गाडी बरोबर बरोबर होतं. म्हणजे पुढचा हिशोब कळला तुम्हाला. 12ला मी तुम्हाला मोकळे करतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि नियोजित वेळेत विठोबा रखुमाई आता हार घालेपर्यंत तुम्ही चाल म्हणा, दोन्ही कामं होतात. वा याच्यासाठी केला होता ठास, याच्यासाठी केला होता ठास, केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटाचा देश कोण बाबा, शेवटाचा देश कोण बाबा, कोण बाबा. आता निश्चिंतीने आपडो शेवटचा दिसा गोड भावा, शेवटचा दिसा गोड भावा. आता निश्चिंतीने पाहलो पिता, निश्चिंतीने पाहलो पिता. कृष्ण
हवा कृष्णची या आत्मदेशी आतानी चित्र पावलोका आरती नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज विठाल यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. सध्याचं काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा. हा आता वर्तमान काल वाचक घ्यायचा. कधी भविष्याचा निर्देशक येतो, कधी युग वाचक आहे कास्तकाराच्या भाषेत. तो हाडाचा शेतकरी पाहिजे रैदास, पुस्तकं वाचून शिकलेला नाही, त्याला काही कळत नाही. ज्याला बैलाला पाय किती याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करते. ते बैल म्हणते जंगली प्राणी आहे बैल. अरे का बैला, बैल कोणता प्राणी आहे हे ठरवायसाठी तुला कोपर गावात कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा किंमत बैलाची कळेल. ते तिथं यशीच्या रूममध्ये बसून बैल हा जंगली प्राणी. अरे बैलाचा दावा घालणारी लोक आहे पुणे जिल्ह्यात. बैलावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केलेली लोक, यानं त्याच्या बापाचा दावा घातला नाही, ते म्हणतं बैल जंगली प्राणी. म्हणून हाडाचा शेतकरी. श्रावण महिन्यात नागपंचमी, एक शेटजी आले, हे 1 क्विंटल गहू तुम्हाला सप्रेम भेट, त्याला लागणारं खत देतो, फक्त विनंती आहे आज गव्हाची पेरणी करा. कास्तकार उभा झाला, तुम्ही पेरला होता का शेटजी गहू? नाही, आम्ही विकला. तुझ्या पिढ्या विकता विकता मेल्या, आमच्या कास्तकाराच्या पिकवताना गेल्या. अरे नागपंचमीला कुठं गहू पेरतात का? वापस नाही, दिवाळी होऊ दे, डबल भावात विकत घेऊन पेरीन. का? आता सीजन नाही. जसा कास्तकार म्हणतो आता सीजन नाही, तसं कृतयुग ध्यानाचं सीजन, त्रेतायुग यज्ञाचं सीजन, द्वापारयुग परिचर्येचं सीजन आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन असल्यामुळे आता युग वाचक आणि कापे काम नाही. आता एक गावे आम्ही विठोबाचे नाम. बस. पण इथला जो आता आहे हा वर्तमान काल वाचक आहे. सध्याचं काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटली हवा तृष्णेची, हे सहज सहज आहे, पण अर्थ लावताना उलट डोकं चालवायचं. तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालो, निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती मिळाली. आता निश्चिंतीने पावलो विसावा. जोपर्यंत तृष्णेची हाव खुंटत नाही तोपर्यंत निश्चिंत नाही, आणि निश्चिंत नाही मग विश्रांती नाही. 100 एकर वाडी आहे रोहिदास, यशीची गाडी आहे, 3 मजली माडी आहे, पण झोपेच्या गोळ्या खाऊनही रात्र रात्र झोपत नाही. का? ते म्हणतं 3 पिढ्याला पुरल, पण पुढच्या 4थी पिढीचं काय? याची हाव खुंटली नाही म्हणून, निश्चिंत नाही म्हणून यशीच्या रूममध्ये झोपत नाही. उलट रोडच्या काठाला प्लास्टिकच्या कागदाचं झोपडं, लेकरं त्या दगडावर खेळतात ना, नवरा बायको दिवसभर दगड फोडतात.
संध्याकाळी 3 दगडाची चूल, तेच दगड फोडलेले. येड्या बाबूईचं सरपंच, त्याच्यावर तवा, 9-10 भाकरी बाजरीच्या थापून तयार करायच्या आणि 2 वांगे भाजून भरीत. 4-4 भाकरी नवरा बायकोनं खाल्ल्यावर 2-2 तांबे पाणी पेले. रोडच्या काठाला झोपले, सकाळी 7 पर्यंत जाग येत नाही. फरक लक्षात आला? ते यशीच्या रूम मध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत नाही का? 3 पिढ्याचं भागल, 4थीचं काय? याची तृष्णेची हाव खुंटली नाही. आणि हे 4-4 भाकरी दाबून खाल्ल्यावर झोपताना पांडुरंगा आज मेहनतीचं पोटापुरतं मिळालं देवा, उद्याचं उद्या. हे निश्चिंत आहे. तृष्णेची हाव खुंटली म्हणून विश्रांती आहे. हे आता शब्द लक्षात ना. आता निश्चिंतीने तुकोबारायची हाव खुंटली कशावरून? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय अनुकूल आहे, तुकोबारायची परिस्थिती प्रतिकूल आहे, तरी नजराना वापस केला. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, याला म्हणतात खुंटलिया हवा.